जय भीम, नमस्कार. कामराजनगरमधील नालंदानगरमधील सर्व झोपडीधारकांना आज आपला हा जो प्रकल्प अतिशय पुढच्या मार्गावर लागलेला आहे, खूप पुढे गेलेला आहे. दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्या कामराजनगरमध्ये येत आहेत आणि आपल्या प्रकल्पातील N19 मधील जवळपास 2000 लोकांचे भाड्याचे चेक त्या दिवशी दिले जाणार आहेत. त्या दिवसापासून त्याचं वाटप सुरू केले जाणार आहे आणि त्या दिवशी शिंदे साहेबांच्या हस्ते 200 झोपडीधारकांचे चेक हे त्या झोपडीधारकांना भाड्याचे चेक दिले जाणार आहेत आणि त्यानंतर 1 महिन्याभरामध्ये त्या झोपडीधारकांच्या आपल्याला सर्व झोपडीधारकांचे चेक वाटप करून ऑक्टोबरमध्ये आपल्या SRAच्या इमारतीचं काम सुरू होणार आहे. हा खूप मोठा आपला प्रकल्प महाराष्ट्र शासनाने सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर केला आणि तो चालू देखील केला आणि एवढ्या लवकर इमारतीचे काम देखील सुरू होत आहे. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे, मुख्यमंत्री साहेबांचे आणि उपमुख्यमंत्री साहेबांचे संपूर्ण कामराजनगर आणि रमाईनगरच्या जनतेच्या वतीने खूप खूप आभार. तुम्हाला कामराजनगर आणि रमाईनगरमधील जनता नेहमीच आशीर्वाद देईल ही शुभेच्छा. त्याचप्रमाणे काही बिल्डरचे दलाल कालपासून बोंबलत आहे की नालंदानगर, आनंदवन, आदर्श आणि प्रेरणा या 3 सोसायटीच्या कामाला हायकोर्टाने स्टे दिला आहे म्हणून. तर जनतेला मी सांगतो की हायकोर्टाने कुठल्याही प्रकारचा स्टे दिलेला नाही. बिल्डर 3 वेळा हायकोर्टात हारला होता, 2 वेळा हायकोर्टात आणि 3ऱ्या वेळा सुप्रीम कोर्टात या प्रकल्पाच्या विरोधात गेला होता. 3 वेळा तो हारला होता. 3 वेळा त्याला कुठल्याही प्रकारचा स्टे मिळाला नव्हता. फक्त परवा जे त्यावेळेस त्याने ऍप्लिकेशन केलं, कोर्टामध्ये अपील केलं या प्रकल्पाच्या विरोधात, तर त्याचं अपील ऍडमिट झालेलं आहे आणि त्याला इंटरिम प्रोटेक्शन मिळालेलं आहे. त्याला स्टे म्हणता येत नाही. म्हणजे 23 तारखेला सुनावणी आहे आणि बिल्डरने जे म्हणणं मांडलंय त्याच्यावरती SRA अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे, SRA अधिकाऱ्यांच्या म्हणण्याबरोबर MMRDAच्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे, त्याचबरोबर झोपडीधारकांचं काय म्हणणं आहे, हे सर्व ऐकलं जाणार आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कारवाई केली जाणार. तर आपल्या झोपडीधारकांनी आधीच हा बिल्डर 20 वर्ष काम करत नाही म्हणून आधीच 13(2) ची प्रोसिजर 2017ला 2019ला सुरू केली होती आणि यावेळेस त्या प्रोसिजरप्रमाणे झोपडीधारकांच्या मागणीप्रमाणे, कमिटी मेंबरच्या मागणीप्रमाणे जो बिल्डर 20 वर्ष काम करत नव्हता त्याला काढून टाकण्यात आलं आणि ते कायदेशीरपणे काढून टाकण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठलाही कोर्ट कायदेशीर कामाला स्टे देत नाही. तर बिल्डरला काढलेलाच आहे, 100% तो निघालेलाच आहे आणि यावर हायकोर्टाचं देखील शिक्कामोर्तब होणारच आहे. फक्त प्रत्येक माणसाला बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संधी दिली आहे की कोणी जाऊन कोर्टात अपील करू शकतं आणि त्याची सुनावणी घ्यावी लागते. तर ती सुनावणी 23ला होईल. त्याच्यानंतर त्याच्यावर पुन्हा एकदा बिल्डरला जोरात झटका मिळेल आणि त्याचे जे दलाल असतायत, जे धिंगाणा करतायत, त्या दलालांच्या देखील कानाखाली मोठी चपराक मिळेल. हा प्रकल्प व्हावा ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. कारण 20-20 वर्ष या दलालांचे खिसे भरण्यासाठी जो बिल्डर काम करत नाही आणि हे दलाल त्या बिल्डरसाठी नाचतायत. या लोकांनी आपल्या लोकांच्या रहिवाशांसाठी, प्रकल्पासाठी लोकांना, जनतेला सहकार्य करायला पाहिजे. तर हा प्रकल्प होऊ नये म्हणून हे नाचतात. हे जनतेला आता दिसतंय की बिल्डरचे दलाल कोण आहेत. प्रकल्प होऊ नये कोणाला वाटतं, SRAचं काम होऊ नये, सर्व लोक झोपडपट्टीतच राहावी, त्यांना बिल्डिंगमधलं घर मिळू नये, हे जे नालायक दल आहेत हे आता लोकांच्या पुढे उघड झालेले आहेत. तर जनतेने यांचं कुठलाही न ऐकता, काहीही न ऐकता आपल्या प्रकल्पाबरोबर तुम्ही जो विश्वास दाखवला तो 100% खरा आहे आणि ते पूर्ण करून तुम्हाला प्रत्येकाला इमारतीमध्ये घर मिळाल्याशिवाय आम्ही सर्व लोक, आपले जे 700 कमिटी मेंबर, 50 तरुण मुलं, अनेक ऍडव्होकेट, अनेक इंजिनियर, आपल्याबरोबर डॉक्टर आपल्याबरोबर काम करतात, हे सर्वजण तुम्हाला घर मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत याची मी ग्वाही देतो. आणि सर्वांनी या प्रकल्पाला अतिशय चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.